आपण आता जिकडे उभे आहोत मालाडमध्ये फायडी गल्लीमध्ये उभे आहोत. तुमच्याशी बोलायचा विषय असा आहे की या ठिकाणी खूप सारी झाडं होती. आता डेव्हलपमेंट झाल्यामुळे खूप सारी झाडं कापण्यात आली आणि झाडं कापल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतोय. ती झाडं आहेत ती वाचवणं गरजेचं. आता हे झाड बघा, हे झाड एकदम सुकत चाललंय. त्याची पानं वगैरे सुकलेले आहेत. उन्हाळ्याचा दिवस आहेत. आणि जरा जवळ या, कॅमेरा जरा जवळ माळा. या ठिकाणी बघा, इकडे सगळं सिमेंट कॉन्क्रीट आहे, दगड वगैरे टाकलेले आहेत. इकडे पाणी तर कोण टाकत असेल असं वाटत नाही, पण हे सिमेंट वगैरे असल्यामुळे त्या झाडाला वाढण्यासाठी ज्या गोष्टी पोषक तत्व लागतात ते मिळणार कुठून. मुळं भले खूप ठिकाणी गेले असतील लांबपर्यंत, पण त्यांना पोषक तत्व न मिळाल्यामुळे झाडं खराब होत आहेत आणि झाडं वाचली पाहिजेत, हा आमचा मेन उद्देश आहे. तेव्हा बीएमसीला आम्हाला एवढंच सांगायचं आहे. आपण खूप ठिकाणी बघितलं असेल की जेव्हा रस्त्याच्या मधोमध जे झाडं वगैरे असतात त्या झाडांना पाणी घालताना तुम्ही बघत असाल टँकरने पाणी घालतात झाडं. मग ही झाडं जी मोठी मोठी झाडं आहेत, ही अशी झाडं आहेत, त्यांना पण वाचवणं गरजेचं आहे. तर बीएमसीने ह्या झाडांना पण पाणी घातलं पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकांचं पण काम आहे. झाडं वाचलीच तर तुम्ही आणि आम्ही वाचणार आहे. झाडांमुळे मिळतं ऑक्सिजन, बरोबर आहे. आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत. तर झाडं वाचणं गरजेचं आहे. झाडांमुळे निसर्गाचा समतोल चांगला राहतो. आपण बघतोय पाऊस वेळी अवेळी पडतोय, शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. तर झाडं वाचणं गरजेचं आहे. तर जनतेला पण माझं हे आव्हान आहे, तुमच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडांना तुम्ही पाणी घाला, त्यांना खत घाला आणि त्यांची जास्तीत जास्त वाढ होईल त्याची काळजी घ्या. धन्यवाद.